आपले आमदार नवनिर्वाचित आमदार भास्कर जाधव आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे. 7व्यांदा तुम्ही आता निवडून आलेला आहात, काय सांगाल? आणि गटनेतेपदी तुमची निवड केली आहे, काय सांगाल? असं आहे की मी 7व्यांदा निवडून आलो. दीर्घकाळ सभागृहातला अनुभव आहे. कधी सत्ताधारी पक्षामध्ये, कधी विरोधी पक्षामध्ये मी बसलोय आणि म्हणून वेगवेगळी सरकार मी बघितलेत, वेगवेगळे मुख्यमंत्री मी बघितलेत, वेगवेगळे अध्यक्ष बघितलेत, वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या तऱ्हा मी बघितल्यात, वेगवेगळ्या लोकांचा अतिशय अभ्यास मी पाहिलेला आहे. त्यामुळं बरा वाईट अनुभव हा माझ्या पाठीशी आहे. त्या अनुभवाचा फायदा मी विरोधी पक्षाला, माझ्या पक्षाला करून देण्याचा प्रयत्न करेन. भास्कर जाधव म्हटलं की अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या नावांमध्ये तुमचं प्रथम नाव येतं. विधिमंडळाचा अनुभव असलेले तुम्ही नेते आहात. गटनेते निवड झाल्यानंतर आता सर्वप्रथम कामाची सुरुवात कशी असणार? असं आहे की मी केवळ जास्त वेळा निवडून आलो अशातला भाग नाही. मला आत्ताच आठवण झालेली, मी पहिल्यांदाच तुमच्याशी बोलतोय. राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा उत्कृष्ट संसदपटू म्हणून शिवसेनेमध्ये हा पुरस्कार मिळवणारा पहिला मानकरी मी आहे. त्यामुळं या नियमाचा, कायद्याचा बऱ्यापैकी अभ्यास असलेला मी निश्चितपणे फायदा हा समस्त महाराष्ट्राला कसा होईल, मी कधी व्यक्तिगत विषय मांडत नाही, महाराष्ट्राचे विषय मांडतो, धोरणात्मक बोलतो. आणि म्हणून आम्ही संख्येनं जरी कमी असलो तरी आम्ही संपूर्णपणे महाराष्ट्राचा आवाज त्या विधिमंडळामध्ये बनून राहू. संख्येने कमी असलो तरी विरोधी पक्षनेता असणं फार गरजेचं आहे असं तुमचं म्हणणं असतं. मात्र सत्ताधाऱ्यांची संख्या फार जास्त आहे आणि त्या तुलनेत आता तुम्ही विरोधी पक्षाची मागणी करणार आहात. असं आहे की सत्ताधारी पक्षाची संख्या जास्त आहेच, परंतु 1984 सालची पुन्हा मी आठवण करून देतो. त्यावेळेला भाजपचे 2च खासदार निवडून आले होते, एक कैलासवासी वाजपेयी साहेब आणि अडवाणी साहेब. परंतु काँग्रेसनी लोकशाहीची बूज राखायचे म्हणून त्यांचा मान सन्मान, त्यांचा अधिकार, त्यांचे हक्क अबाधित ठेवले होते. आत्ताच्या सत्ताधारी पक्षाला जे महाराष्ट्राचं वेगळं कल्चर आहे, वेगळी संस्कृती आहे, ती संस्कृती जर जपायची असेल तर ती आमची विरोधी पक्षाची संख्या बघणार नाहीत. विरोधी पक्षाची संख्या बघणार नाहीत तर महाराष्ट्राचं हित कशामध्ये आहे ते बघतील आणि ते विरोधी पक्ष नेतेपद हे विरोधी पक्षाला देतील. एक शेवटचा प्रश्न आहे, शिवसेनेचे 20 आमदार निवडून आले, मात्र महाविकास आघाडीची नेमकी चूक कुठे झाली असं वाटतं, जर सत्तेत येण्यापासून मागे राहिली महाविकास? असं आहे की शिवसेनेचे 20 आले आणि महाविकास आघाडी सत्तेमध्ये राहण्यामध्ये चूक कुठे झाली ती आता ईव्हीएम मशीनलाच विचारावं लागेल. तर हे होते भास्कर जाधव आणि त्यांनी आपल्याशी बातचीत करताना सांगितलेलं आहे की निश्चितच विरोधी पक्षनेता हा राज्यामध्ये असणं फार गरजेचं असतं.